आजचा व्हिडिओ हा कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन नाहीये। आज मला प्रमोट करायचंय आपल्या गायींना, म्हणजे गोमातेला। गाईचं जे तूप असतं ना, त्याचे इतके गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। चरक संहितेमध्ये ह्याचा उल्लेख आढळतो। घृतम स्मृतिवर्धनम, घृत म्हणजे तूप, घृतम स्मृतिवर्धनम मेध्यम आयुः प्रजननम परम। मला गेले काही वर्ष गाईच्या तुपाचा फायदा खूप झालेला आहे माझी त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी। माझी स्किन मुळातच खूप ड्राय आहे आणि तिला कंटिन्यू मॉइश्चराईज करावं लागायचं, पण मी एक प्रोडक्ट वापरायला चालू केलं। त्याचं नाव आहे शतधौत घृत, म्हणजे 100 वेळा धुतलेलं तूप। हे असं दिसतं, व्हाईट कलरचं, खूप सॉफ्ट मलईसारखं आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आहे। तर हे बनवण्याची एक प्रक्रिया आहे। एका स्वच्छ भांड्यात गाईचं तूप घेतात, त्यावर पाणी घालतात आणि त्यानंतर दुसऱ्या एका भांड्याने त्याला छानपैकी घोटलं जातं, ज्याला आपण मंथन करणं असं म्हणतो। त्यानंतर त्याचा वरचा पाण्याचा जो लेअर असतो तो काढून टाकतात आणि पुन्हा ताजं पाणी घालतात आणि अशी ही प्रक्रिया 100 वेळा रिपीट केली जाते आणि म्हणून त्याला शतधौत घृत असं म्हणतात। बरं, ह्या प्रक्रियेनंतर तुपाचे गुणधर्म बदलतात। मी हे दिवसातनं 2 वेळा लावते, एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपायच्या आधी। अजिबात तेलकट किंवा तुपकट तुमचा चेहरा दिसत नाही। हे कधी आणि कुठे कुठे वापरू शकतो, तर आपण हे डेली वापरू शकतो। ज्या त्वचेची खूपच जळजळ होत असेल, खाज आलेली असेल, तर हे लावल्यानंतर इमिजिएट तुम्हाला थंडावा मिळणार आहे। आणि ज्यांचे कंटिन्यू शूट्स असतात, सतत मेकअप करावा लागतो, तर तुम्ही तुमची स्किन पहिले तुम्ही ह्यानी मॉइश्चराईज करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मेकअप करा। खूप वेगवेगळे आयुर्वेदिक ब्रँड्स आहेत जे हा प्रोडक्ट बनवतात। सो मी रेकमेंड करीन की जर आयुर्वेदिक डॉक्टर्स असतील ना, तर त्यांच्याकडे हे प्रोडक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने बनवले जातात, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता। ही झाली बाहेरून आपल्या त्वचेची काळजी। आतून आपली त्वचा चांगली ठेवायची असेल ना, तर रोज अर्धा ते 1 चमचा गाईचं तूप खात जा, तुम्हाला खूप फायदा होईल। आणि गाईच्या तुपाचे अजून तुम्हाला कोणते फायदे माहिती आहेत का, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा।